नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. दुपारी सहजपणे आर्यनाने मी बरं कुठेतरी जाऊ चल बरं आज तर गेलो कॉलनीत अगोदर. तेव्हा लागला वडापाव खायला लागली होती भूक. तिथून गेलो गाडीत पेट्रोल टाकला, कारण गाडी पेट्रोल पाहिजे फिरण्यासाठी. पेट्रोल टाकून झाला निघालो आम्ही असंच फिरत फिरत. तेवढ्यात गाडीत हवा भरून घेतली अगोदर, कारण पंक्चर अंशावर हवा भरून घेऊ. तिथून मग गाडी घेऊन आम्ही वातावरणमध्ये खूप वातावरण शांत होतं आणि मजा होती, कारण बारीक रिमझिम पाऊस पडत होता. तेवढ्यात पोचलो आम्ही गाडेश्वरच्या मंदिराजवळ. आर्यन बोलतो बघू तर डॅममध्ये आणि रस्ता बघू चल बोलतो. तेवढा रस्ता शोधतो होता, मग रस्ता शेवटीला भेटला. त्या रस्त्यामागे आम्ही पण निघालो मग डॅमच्या आतमध्ये. डॅमच्या आतमध्ये गेलो तर बयामध्ये पब्लिक खूप होती आणि भारत पब्लिक तर फोटोशूट पण करत होते आतमध्ये. तिकडनं घरी आलो आम्ही आणि फ्रेश वगैरे झालो मी आणि मी छत्री घेऊन निघालो गावात जायला. गावात गेलो तर ग्रामपंचायतीला पोचत नाही तर तिथं लावली होती JCB. काय करतं तो ती घाण अडकली, ती बोलते काढाटी बोलते JCB लावली कवर. तिथून मग तेवढ्यात ती घाण पण निघाली. असला मोठा आयलंड वाहून चालला होता, ह्याच्यावर जर कोण बसलं तरी वाहत गेलं असतं. तेवढ्यात आम्हाला रस्त्याला ही गाडी दिसली. बरं मालक गेला बरं गावाला. गाडी काय बरं बुरलेश्वर राहणार नाही बरं, आपण पण निघू चला बरं आता इथून. मग आम्ही पण सगळे निघालो शिवकरच्या नदीकडे. शिवकरच्या नदीवर पोचलो तर लय पाणी वाहत होतं खूप, आणि अर्धी माणसं मच्छी पकडत होती इकडची. त्याही खूप मच्छी भेटली त्यांना. सुमित भाई बोलतो तर आपण मच्छी पकडू. सुमित भाईने जुगाडा करून छत्रीमध्ये मच्छी पकडायला लागला. भाईला तेवढ्यात भेटला ना एक मासा, भाईने लगेच टाकला पिशवीत कचकन. मग मच्छी पकडून झालं. घरी आल्यावर येताना आर्यन भेटला, बॅनर करत होता. बरं काय रे बरं लोकांचं बॅनर काढतं, सोडून दे बरं. तेवढं बोलतं नाही, बोलतं आपलंच आहे बोलतं. मग घरी येऊन जेवलो मस्त. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा. नेक्स्ट ब्लॉगला भेटू. बाय बाय.